मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चालू करूया बा मित्रांनो. रानात आलोय, आंघोळ करून कमळ मोडायचे ते आता आपल्याला. हे बघा मित्रांनो, हे कमळ मोडायचे तिथनं अशी. तर मोडूया चला. आता काय होते ते बघू परत. चला काम चालू करतो, व्हिडिओ बनवतो परत. आता मी आलेलो आहे गाडीपाशी. आपली कमळ मोडून झाली बाबा, एका तासातच मोडून झाली ती कमळ. आता बघू म्हणतोय, आता एक अर्धी रील्स बनवतो मग घरी जातो. चला. चिलिंग आल्यावर माल एक्सपोर्ट होत नाही शेतकरी मित्रांनो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाका. समजा आता सुरुवातीला माझ्या बागेवर चिलिंग आलेला आहे आणि कुणाच्या बागेवर चिलिंग नाही, तर व्यापारी काय करणार की मला कमी रेटमध्ये माझी केळी खरेदी करणार. ज्या शेतकऱ्यांच्या बागेवर चिलिंग अजून आलेलं नाही त्यांना जास्त दर मिळणार मित्रांनो. आणि आता काही भागात थंडी कमी असते, काही भागात थंडी जास्त असते. त्यामुळं ज्या भागात थंडी कमी त्या भागात चिलिंग कमी, म्हणून शेतकरी त्यांच्याकडनं जास्त कमी चिलिंगचा मालला जास्त रेट मिळणार आणि आपल्याला ज्यांच्या बागेवर चिलिंग आलेला आहे त्यांना रेट कमी मिळत असतो मित्रांनो. तर याचं काय तुम्ही खचून जाऊ नका की आपला माल एक्सपोर्ट होणार नाही. 100% आपला माल एक्सपोर्ट होणार. जेव्हा सर्व बागांवर चिलिंग येणार त्यावेळेस व्यापाऱ्याला चिलिंगचाच माल भरावा लागतो. त्याच्यामुळे तुम्ही जास्त ही करू नका, खचून जाऊ नका मित्रांनो. चिलिंग आल्यावर माल एक्सपोर्ट होतो. धन्यवाद मित्रांनो. आपली काय म्हणतात ती व्हिडिओ बनवून झालेला आहे, रील्स बनवून झालेली आहे. खूप वेळ गेला, तास दीड तास गेलेला आहे रील्स बनवायला. आता मी जातो मित्रांनो घरी आणि परत बघू नियोजन करतो काय करायचं काय नाही. तर चला आता सध्या तर घरी जाऊया मित्रांनो. द्वाऱ्या बांधल्या त्या आपण अर्ध्याभर एकराला, बाकीच्या बांधूया उद्या. आता चला घरी.